कधीकधी काही गोष्टी मनाला खूप आनंद देऊन जातात आणि आजचा हा केक माझ्यासाठी तसाच आहे। तुम्ही बघू शकतात की किती छान लुसलुशीत आणि परफेक्ट झालेला आहे। तसाच आनंद तुम्ही घेऊ शकतात, कारण काही वेळेला केक आतमधून कच्चा राहून जातो, स्पॉन्जी होत नाही, जाळीदार तयार होत नाही। तर त्यासाठी मी अगदी अचूक प्रमाणात हा केक बनवलेला आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तर तुम्ही या केकला नक्की ट्राय करून बघा, बनवायला खूप सोपा आहे। तर नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे घेतलेला आहे बारीक रवा। तर मी हा इथे 1 कप रवा घेतला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे। तर आता याला एक बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, तर त्यात 1 कप रवा टाकून घेते। त्यानंतर अर्धा कप साखर। रव्याचाच केक बनवायचा आहे आपल्याला, अगदी हेल्दी, पौष्टिक आहे आणि खूप छान आहे। तर इथं केकसाठी आपल्याला पूर्ण केक बनवण्यासाठी आपल्याला 1च कप दूध लागणार आहे, म्हणून 1 कपमधूनच थोडं दूध आपल्याला वापरायचं आहे। तर मी इथे अगोदर दूध टाकून घेतले, अगदी थोडंच टाकलं आहे आणि त्याला मिक्स करून घेते। परत थोडंसं दूध टाकते, परत याला मिक्स करून घेते। तर मी त्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। छान एकजीव करून घ्या। त्यानंतर आता याला छान मिक्स करून झाला की याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। त्याने काय होईल, रवा छान फुलून येईल आणि साखरही थोडी मेल्ट होईल, यासाठी आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत केक टीन आपण तयार करून घेऊ। तर इथे 6 इंचीचा केक टीन मी घेतलेला आहे। तर याला मी अगोदर तेल लावून घेते। त्यानंतर यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे। पिठालाही व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तर मी इथे मैदा वापरलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते झटकून घ्यायचं आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे ते। तर तुम्ही बघू शकतात की साखरही थोडी मेल्ट झालेली आहे आणि रवाही छान फुलून आलेला आहे, छान घट्ट झालेलं आहे। आता याला काय करायचं, तर आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे। तर मी आता याला भांड्यात काढून घेते। तर मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे, तर मोठंच घ्यायचं। त्यानंतर यात 1/4 कप मी कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। तर माझ्याकडे बटरस्कॉच फ्लेवरचं होतं। त्यानंतर 1/4 कप तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। या जागेवर तुम्ही बटर, तेल वापरू शकतात। त्यानंतर इथे मी मिल्क पावडर घेतलेलं आहे, तेही 1/4 कप घेतलेलं होतं। त्यानंतर मिक्सरमध्ये छान बराच वेळ बारीक करून घेतले, म्हणजे छान फेटून घेतले। बघू शकतात, बराच वेळ फिरवल्याने, फेटल्याने केक छान स्पॉन्जी तयार होतो। तर मी याला परत त्याच बाउलमध्ये काढून घेते। तर बघू शकतात किती छान पीठ फ्लफी दिसतंय, छान पीठही ते फुलून येतं बॅटर। तर मी आता यात टाकून घेणार आहे व्हॅनिला इसेन्स। साधारण मी 1 चमचा टाकून घेतला आहे, पोहेचा जो चमचा असतो तो 1 चमचा मी टाकून घेतलेला आहे। तर याला आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर घेतलेला आहे 1 TSP बेकिंग पावडर आणि अर्धा TSP बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यावर बघून घ्या, 1 कप दूधमधून एवढंच दूध उरलेलं होतं, तर ते राहिलेलं पूर्ण दूध मी टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता सोडा किती ॲक्टिवेट झालेला आहे, छान फुललेला आहे। तर याला पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यात एकही गिठोळी राहायला नको, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे करत असताना याच्या अगोदर आपल्याला ओव्हन 10 मिनिटावर प्रीहीट करून ठेवायचं आहे। तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। त्यात 1 चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे। तर त्यालाही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
पीठ छान फुगून आलेलं आहे. तर मी आता यात केकचं बॅटर टाकून घेते. त्यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे ते टाकून घ्याल. तर मी ते काजू, बदाम आणि पिस्ता तिघही टाकून घेणार आहे. या जागेवर तुम्ही टुटी फ्रुटी पण टाकू शकतात. आता याला थोडं टॅप करून घ्यायचे, 2 ते 3 वेळा करून घ्या. आता हे छान टॅप करून झालेलं आहे. ओव्हन पण मी प्रीहीट करून ठेवलेलं होतं, त्यात मी आता बेक करायला ठेवून देते. तर मी त्याचं तापमान 180वर ठेवलेलं आहे आणि 40 मिनटावर बेक करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान केक बेक झालेला आहे. आता केक तयार झालेला आहे किंवा नाही ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात केक अगदी छान तयार झालेला आहे, अजिबात चिपकलेला नाही आहे. तर याला गार व्हायला ठेवून द्यायचं आहे. गार झाल्यावरच याला मग केक कटिंग करून घ्या. तर केक आता गार झालेला आहे. तर अगोदर सुरीच्या साहाय्याने साईडच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर त्यावर एक प्लेट ठेवून उलटं करून मी काढून घेते. थोडं टॅप करून घ्यायचं आहे, इझी केक निघून जातो. तर तुम्ही बघू शकतात किती छान केक निघालेला आहे. बघू शकतात अजिबात चिपकलेला नाही आहे, हे बघू शकतात. तर मी आता याला सरळ करून घेते. तर बघू शकता कलर छान आला आहे, छान स्पॉन्जी तयार झालेला आहे आणि जाळीदार तयार झालेला दिसत आहे. तर मी त्याला एका जाळीवर काढून घेतलेला आहे आणि आता मी याला कट करून दाखवते. खूप स्पॉन्जी झालेला आहे. केक कट करत असताना तुम्हाला समजत असेल की केक हलण्यावरून. तर मी त्याला आता काढून दाखवते. तर तुम्ही बघू शकतात की आतूनही छान कलर तयार झाला आहे. अगदी थोड्या त्याच्या वाफा निघता आहे, म्हणजे थोडाफार तो गरम आहे. छान स्पॉन्जी झाला आहे आणि छान जाळीदार तयार झाला आहे. जेवढा अजून हा गार होईल तेवढा छान केक दिसेल आणि छान जाळीदारही होईल. तर ही केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात फेल होणार नाही. पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे तो रव्याचा केक आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तर ते मला कमेंट करूनही सांगा. तर ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.